नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजांमध्ये करपार गुहिकेची क्षमता अधिक होती? योग्य पर्याय आहे 4। तर आधुनिक मानवापेक्षा क्रो मॅग्नॉन मॅनच्या पूर्वजांमध्ये करपार गुहिकेची क्षमता अधिक होती। प्रश्न क्रमांक 2, सिरोसिस हा विकार अतिमध्य प्रश्नामुळे कोणत्या अवयवास होतो? योग्य पर्याय आहे 2। तर सिरोसिस हा विकार अतिमध्य प्रश्नामुळे यकृत या अवयवास होतो। प्रश्न क्रमांक 3, दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरीनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे? योग्य पर्याय आहे 2। तर दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरीनचे मानवी शरीरातील प्रमाण 0.8 ppm एवढे असावे। प्रश्न क्रमांक 4, मूत्रखड्यांचा म्हणजेच किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंबली जाते? योग्य पर्याय आहे 1। तर मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी लिथोट्रिप्सी ही उपचार पद्धती सर्रास अवलंबली जाते। प्रश्न क्रमांक 5, मेनिंजिटिस हा मेंदूचा रोग डॅश डॅश मुळे होतो? योग्य पर्याय आहे 4। तर मेनिंजिटिस हा मेंदूचा रोग जीवाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 6, किण्व पेशीद्वारे तयार केली जाणारी हेपॅटायटिस बी कोणत्या रोगावर उपयुक्त आहे? योग्य पर्याय आहे 1। तर किण्व पेशीद्वारे तयार केली जाणारी हेपॅटायटिस बी ही काविळ्या रोगावर उपयुक्त आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? योग्य पर्याय आहे 3। तर रंग अंधत्व हा गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो। प्रश्न क्रमांक 8, अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? योग्य पर्याय आहे 1। तर अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून विकरे ही कार्य करतात। प्रश्न क्रमांक 9, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते? योग्य पर्याय आहे 2। तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते। प्रश्न क्रमांक 10, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? योग्य पर्याय आहे 2। तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात। प्रश्न क्रमांक 11, विषमज्वर या रोगावर खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झाले आहे? योग्य पर्याय आहे 1। तर विषमज्वर या रोगावर क्लोरोमायसिटिन हे प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झाले आहे। प्रश्न क्रमांक 12, गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? योग्य पर्याय आहे 1। तर डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे। प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? योग्य पर्याय आहे 2। तर कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत होत। प्रश्न क्रमांक 14, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? योग्य पर्याय आहे 1। तर ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक होय। प्रश्न क्रमांक 15,
मानवी मूत्राचा म्हणजेच युरिनचा pH किती असतो? योग्य पर्याय आहे 2. तर मानवी मूत्राचा pH हा 5.5 ते 7 इतका असतो. प्रश्न क्रमांक 16. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर अंड्यातील पांढरा बल्ब यालाच पूर्णान्न असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. अन्नातील डॅश डॅशच्या विघटनाला पूयन म्हणजेच कुजणे असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर अन्नातील प्रथिनांच्या विघटनाला पूयन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅशच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो. योग्य पर्याय आहे 2. तर ट्रायब्युटेरिनच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किण्वन करून डॅश डॅश तयार केले जाते. योग्य पर्याय आहे 3. तर ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किण्वन करून इथिल अल्कोहोल तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 20. पेशींमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर पेशींमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना विकरे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. औषधी गोळ्यांच्या बाटलीत सिलिका जेलची पुडी ठेवलेली असते कारण सिलिका जेल हे योग्य पर्याय आहे 1. तर औषधी गोळ्यांच्या बाटलीत सिलिका जेलची पुडी ठेवलेली असते कारण सिलिका जेल हे आर्द्रता शोषून घेते. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे. योग्य पर्याय आहे 2. तर विद्युत अपघटन ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 23. अधातू विद्युत वहन करत नाहीत मात्र डॅश डॅश हा अधातू त्यास अपवाद आहे. योग्य पर्याय आहे 3. तर अधातू विद्युत वहन करत नाहीत मात्र ग्रॅफाइट हा अधातू त्यास अपवाद आहे. प्रश्न क्रमांक 24. डेटॉलमध्ये डॅश डॅश हा मुख्य घटक असतो. योग्य पर्याय आहे 4. तर डेटॉलमध्ये क्लोरोझायलेनॉल हा मुख्य घटक असतो. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या धातुकेमध्ये तांबे व लोखंड आहेत? योग्य पर्याय आहे 2. तर चाल्कोपायराइट या धातुकेमध्ये तांबे व लोखंड आहेत. प्रश्न क्रमांक 26. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस केंद्रकीय विखंडीकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. सोलर सेल कशापासून बनलेले असतात? योग्य पर्याय आहे 3. तर सोलर सेल हे सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 28. इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? योग्य पर्याय आहे 3. तर इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट हे साधारणतः नायक्रोम या धातूपासून बनवलेले असतात. प्रश्न क्रमांक 29. खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा ॲस्ट्रोसॅट होय. प्रश्न क्रमांक 30. डॅश डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. योग्य पर्याय आहे 2. तर बेनोमिलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 31.
कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? योग्य पर्याय आहे 4. तर कवक पेशीची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील डॅश डॅश हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. योग्य पर्याय आहे 4. तर वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील हरित लवक हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. प्रश्न क्रमांक 33. निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात? योग्य पर्याय आहे 1. तर निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश झेरोफाइट्स या गटात करतात. प्रश्न क्रमांक 34. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? योग्य पर्याय आहे 1. तर पिवळा ताप हा रोग आर्बोव्हायरसमुळे होतो. प्रश्न क्रमांक 35. वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्यासाठी डॅश डॅश उपकरण वापरतात. योग्य पर्याय आहे 2. तर वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 36. चुनखडीस म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटला खूप उष्णता दिली असता डॅश डॅश वायू बाहेर पडतो. योग्य पर्याय आहे 4. तर चुनखडीस खूप उष्णता दिली असता कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 37. चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते? योग्य पर्याय आहे 4. तर चुंबकाची चुंबकीय शक्ती ही सर्वात जास्त दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुवावर असते. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ कोणता? योग्य पर्याय आहे 3. तर चांदी हा सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 39. टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? योग्य पर्याय आहे 2. तर टाल्कम पावडर तयार करताना मॅग्नेशियम सिलिकेटचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 40. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? योग्य पर्याय आहे 1. तर स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगावर प्रभावी आहे. प्रश्न क्रमांक 41. मानवी रक्तगटाच्या शोध कार्याबद्दल डॅश डॅशच्या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता. योग्य पर्याय आहे 1. तर मानवी रक्तगटाच्या शोध कार्याबद्दल कार्ल लँडस्टेनर या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता. प्रश्न क्रमांक 42. ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? योग्य पर्याय आहे 1. तर ऑप्टिकल फायबर हे संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर कार्यशील आहे. प्रश्न क्रमांक 43. गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला? योग्य पर्याय आहे 2. तर 1994 मध्ये गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 44. विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? योग्य पर्याय आहे 2. तर विडाल तपासणी ही टायफॉइड या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 45. रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर डॅश डॅश बरोबर मिसळतात. योग्य पर्याय आहे 2. तर रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर गंधकाबरोबर मिसळतात. प्रश्न क्रमांक 46. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? योग्य पर्याय आहे 2. तर आकाशातील विजेचा शोध फ्रँकलिन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 47. ओझोन वातावरणाच्या कुठल्या प्रभागात आढळतो?
योग्य पर्याय आहे 2. तर ओझोन वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या प्रभागात आढळतो. प्रश्न क्रमांक 48. DNA हे द्विसर्पिल रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले? योग्य पर्याय आहे 3. तर DNA हे द्विसर्पिल रेणू प्रारूप वॅटसन व क्रिक यांनी 1953 मध्ये शोधून काढले. प्रश्न क्रमांक 49. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? योग्य पर्याय आहे 1. तर पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे जोहानिस पुर्किंजे यांनी नाव दिले. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? योग्य पर्याय आहे 4. तर स्थायू, द्रव किंवा वायू या अवस्थेमध्ये रेणूचे विसरण होते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.